आज आपण एक प्रॅक्टिकल करतोय तिथं प्रतापच्या हॉटेलमध्ये पुंगळा MIDC एरियामध्ये हा लाल हादगा माझ्या शेतातला हे त्याच्या पाकळ्या आणि आपण लाल हादग्याचे भजे काढणार आहोत छान पद्धतीने। हे बा इथं प्रतापचं हॉटेल, तुम्ही या हॉटेलला फार मस्त ओळखता। हे आमचे वस्ताद मामा हे लाल हादगा काढायला सुरुवात करते। महाराज लाल हादगा खाओ। लाल हादगा वस्ताद नाव काय? बंडू। प्रताप तिरुपतीला गेलाय म्हणून बंडू मालक। कधी प्रतापच्या हॉटेलवर आलात तर लाल हादगा मागा। लाल हादग्याचे भजे लाईव्ह तुम्ही बघू शकता। मराठवाड्यामध्ये लाल हादगा फक्त आपल्याकडे, त्याचे भजे तुम्ही इथून पुढे कंटिन्यू प्रतापकडे खाऊ शकता। घ्या की आणा पांढरा हादगा बी। प्रतापच्या खिचडीची सगळ्याला खूप आतुरता असते। हे पहा पूर्ण टच भरलेली ही प्रताप टी हाऊस आणि इथे लाईव्ह आपण भजे काढत आहोत। लाल हादग्याचे भजे आम्ही मस्त हां तिरुपतीला का ते घे ना, झाकण घे, ते झाकण घ्या महाराज। टाका। काढा लवकर पाकळ्या तयार करा। हां हे घ्या, शाबास। आपण लाल हादगा भजे काढण्यापासून तर खाण्यापर्यंत छान पद्धतीने सगळेजण करूयात। मस्त असं सुट्ट्याच्या दिवसात एन्जॉय केला पाहिजे। जरा काही झाडं लावली पाहिजेत। कोणाला बिया पाहिजे असतील तर मला फोन करा, फुकट पाठवल्या जाणार नाही। या लाल हादग्यामध्ये काय काय कंटेंट असतात तुम्ही जरा हादग्याचे फायदे गुगलवरती टाकून पहा, तुम्हाला लक्षात येईल की या लाल हादग्यामध्ये काय काय घटक आहेत। पुरातन काळामध्ये पांढरा हादगा खूप मोठ्या प्रमाणात चालायचा। आपण इथे भरपूर लावले। छान लाल हादग्याचे भजे तयार होत आहेत। वाह, पुन्हा एकदा तडका देतील। झालं का तुमचं? पुंगळा MIDC मध्ये प्रतापची हॉटेल सर्वांना परिचित आहे। या प्रतापच्या हॉटेलमध्ये आताच माझ्या शेतामधून लाल हादगा आम्ही आणला। हे आमचे मित्र मुनीर शेख मुद्दाम होऊन आलेले आहेत। हा असाच गर्दा दिवसभर असतो। नांदेडपासून औरंगाबादपर्यंत सगळ्यांना हे हॉटेल परिचित आहे। 800 रुपयापासून सुरू झालेली हॉटेल आज कमीत कमी 12 लोक इथे कामगार म्हणून आहेत आणि दिवसभर अशीच वर्दळ असते। बाहेर वेटिंगमध्ये लोक थांबलेले आहेत। चहा, भजे आणि खिचडी
ही खिचडी. असे जवळपास किती भगुणे होतात तरी दिवसभरात? ओके. सकाळपासून किती आहे? सकाळपासून दुसरं भगुणं एवढं मोठं, जवळपास 1.5 क्विंटल तांदूळ. खिचडी इथे शिजल्या जाते. हे कढीचे भगुणे, हे कढीचा मसाला तयारच करून ठेवलेला आहे. हे भजे आणि 80 लिटर दूध कटतं. आपले वस्तात कुठे गेले दुधावाले? चहावाले आले नाहीत का? स्पेशल लाल हादग्याच्या पाकळ्या. ओके, ते ठेवा जरशी. ते मी दुपारी तुम्हाला आमच्या शेतातल्या सगळ्या कामगार महिलांना खाऊ घालायची. हां, ओके. करत राहा, ज्यांना कोणा लागतील त्यांना द्या. हां, हे केलं का डबल? खाण्यापर्यंत करायचं, खाण्यापर्यंत. सहज आम्हाला प्लेट लावा रे पोरो, मला प्लेट लावा, आम्हाला दोघांची घ्यायला. खिचडी, मिरची भजी एक आणि हादगा भजी. चला लवकर लावा. स्पेशली एक माझ्यासाठी हे घ्या टेबल. ओके. 2 नंबर खाली आहे का? हां, 2 नंबरच्या टेबलवरती एक काम करायचं, खिचडी आण, ते लाल हात घाण आणि हे आण. ओके, 2 नंबर. हा 10 नंबर झाला. मस्त गार हवा येते का? पण ती साफ सुट नाही. नको नको नको, राहू दे इथंच. हां, इथंच आण, पटकन आण, पटकन आण. पाण्याची बॉटल घे, साधी. मिरची भजी एक, हादगा भजी आण. हां, प्रताप टी हाऊस. हा औंढा नागनाथ जिंतूर हायवे आणि प्रगती टी हाऊस नाश्ता सेंटर. आमच्या प्रतापचे लवकरच आपल्याला लाल हादग्याचे भजे, मिरच्या आणि खिचडी. कधी आलात तर अवश्य भेट द्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा लाईव्ह व्हिडिओ मुद्दाम म्हणून करत आहोत. आज जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं लाल हादगा. अरे अजून आणखी लाल हादगा एक. हा, एक मिरची भजी पुन्हा. हे असा स्पेशल भाग असतो प्रतापचा. कढीचं बघूनच शाबास. लाल हादगा कुठे रे? एक प्लेट आण अजून. ही प्रतापची प्रसिद्ध खिचडी भजे. पण आज प्रयोग लाल हादग्याचा. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना बख्खळ कचाडून शुभेच्छा. अशा आयुर्वेदिक जरा तेलकट व्हायलंय, ज्याच्या वेगवेगळ्या भाज्या होतात पुन्हा. पण लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून आपण. ओके, स्पेशल थाळी. चला सुरुवात करूयात आपण. हे लाल आहे, लाल हादगा आहे. हां, हे आमचे काका कंटिन्यू येत असतात, चहा स्पेशलिस्ट. ओके, चला सुरुवात करूया. कसा लागायला? हा, एकदम बेस्ट. हा, आता 1-1 किलो पाठवत जातो. सुरू ठेवायचं रामायण जरा.